महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणून नुकतंच कोणतं गाव घोषित झालेलं आहे असा आपला प्रश्न आहे। मग लक्षात घ्या, महाराष्ट्रातलं पहिलं गुलाबाचं गाव म्हणून घोषित झालेलं आहे जे पारपार आहे, हे सातारा जिल्ह्यामधलं हे गाव आहे। सातारा जिल्ह्यामध्ये असलेलं पारपार गाव हे महाराष्ट्रातलं पहिलं गुलाबाचं गाव म्हणून घोषित केलं आहे महाराष्ट्र सरकारनं। मग लक्षात घ्या, मग पाहता की सातारा जिल्ह्यातले राज्य सरकारने इतर घोषित केलेले गाव कोणते कोणते आहेत, जसं की आता नुकतंच गुलाबाचं गाव म्हणून घोषित झालेलं आहे पारपार, जे सातारा जिल्ह्यामध्ये आहे। आता पूर्ण महाराष्ट्रात ते पाहणं शक्य नाही, त्याला खूप वेळ लागेल। मग आपण काय करता की सातारा जिल्ह्यातले राज्य सरकारने घोषित केलेले इतर गाव सुद्धा पाहता। पहा, महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तकाचं गाव भिलार आहे, जे सातारा जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर नाचणीचे गाव कुसुंबी, कविताचे गाव जकातवाडी, फुलपाखराचे गाव महादरे, त्यानंतर फळांचे गाव धुमाळवाडी आणि मधाचे गाव मांघर आणि गुलाबाचं गाव नुकतंच घोषित झालेलं आहे सातारा जिल्ह्यामधलं पारपार गाव, ज्या गावामध्ये 1,500 गुलाबाचे रोपं लावण्यात आलेले आहेत। आणि त्याला म्हणजे महाराष्ट्रातलंच नाही तर भारतातलं हे पहिलं गाव आहे, पण महाराष्ट्र सरकारनं त्याला घोषित केलेलं आहे महाराष्ट्रातलं पहिलं गुलाबाचं गाव म्हणून पारपार सातारा। तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की भारताचं गुलाबी शहर म्हणून आपण कोणत्या शहराला ओळखता, आणि अशाच प्रकारे चालू घडामोडीची माहिती तुम्हाला दररोज पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तोपर्यंत धन्यवाद।